साध्या सोप्या पद्धतीने इथं आपला व्हेज मराठा म्हणजेच कोफ्ता करी तयार झालेली आहे। तर चला पटापट वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया। नमस्कार, मी सुषमा धुमाळ, सातारी तडका आहे माझे यूट्यूब, इन्स्टा आणि फेसबुक चॅनलमध्ये स्वागत करीत आहे। आज मी तुमच्यासाठी रेस्टॉरंट स्टाईल व्हेज मराठा घेऊन आलेली आहे, म्हणजेच कोफ्ता करी, एकदम सिंपल पद्धतीने। तर चला बघूया त्यासाठी काय काय लागतं। बघा, ह्या भाज्या प्रत्येकाच्या घरी असतात, कोबी, शिमला मिर्च, गाजर, कांदा। मग ह्याच भाजीपासून आज आपण अशी भाजी बघणार आहोत, कोफ्ता करी। बघा, त्यासाठी मी ह्या सर्व भाज्या मिक्स वाटून घेतलेल्या आहेत किंवा किसून घेतलेल्या आहेत। त्याच्यासाठी बघा, कांदा, 3 कांदे, 3 टॅमॅटो, खडे मसाले घेतलेत, काजू घेतलेला आहे, इथं मी मसाला घेतलेला आहे, मीठ, लाल तिखट, धना जिरा पावडर, कोथिंबीर, लसूण, मिरची। तसेच त्याच्यामध्ये आपल्याला काय लागणार आहे माहिती का, कॉर्नफ्लावर आटा, बेसन पीठ आणि तेल आणि उकडलेला बटाटा सुद्धा लागणार आहे। तर चला, सगळ्यात अगोदर आपण काय करायचं, पहिला मसाला आपल्याला आहे ना हे करून घ्यायचा आहे, भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी मी 1 चमचा जिरं तेलामध्ये टाकून घेतलेला आहे। आता ते चांगलं तडतडलं की आपण जो खडा मसाला घेतलाय, दालचिनी, लवंग, मिरं, हिरवी वेलची, असं सर्व घेतलेलं आहे। आता ते टाकायचे तेलामध्ये। ते चांगलं भाजलं गेलं की आता आपल्याला त्याच्यामध्ये ना कांदा टाकून घ्यायचा आहे। बघा, सगळ्यात खोबरं टाकून घेतले पहिलं मी। खोबरं ह्या मसाल्याबरोबर आपण चांगलं भाजून घेऊया। गॅसची फ्लेम बारीक करायची। आता त्याच्यामध्ये आपण कांदा टाकायचा आहे। बघू शकता, इथं मी जवळजवळ 3 कांदे घेतलेत। तुम्हाला किती ग्रेव्ही करायची, किती लोकांच्या क्वांटिटीत ही भाजी बनवायची, त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये मसाले ॲड करू शकता किंवा कांद्याची क्वांटिटी वाढवू शकता। बघू शकता, इथं कांदा मी छान भाजून घेणार आहे। तर त्याच्यामध्येच मी हिरव्या मिरच्या 2 असा मधनं काप दिलाय त्यांना, आणि त्या पण ह्या मसाल्यामध्ये टाकणार आहे। तर हे व्यवस्थित परतून घ्यायचे। आता त्याच्यामध्ये बाकीचं पुढचं आपल्याला लागणार आहे ते। इथं मी काजू, छोटी वाटी भरून काजू घेतलेत, म्हणजे जवळजवळ 15-20 काजू घेतलेत, ते टाकायचे। त्याने काय होतं, थिकनेस छान येते ग्रेव्हीला। आणि इथं 3 टॅमॅटो, जेवढा तुम्ही कांदा घेतलाय तेवढेच आपल्याला इथं टॅमॅटोचा वापर करायचा आहे। 3 कांदे घेतलेत तर 3 टॅमॅटो घेतलेत मी। आता त्याच्यामध्ये मी बेडगी मिरची टाकलेली आहे। इथं मी जवळजवळ 4 मिरच्या टाकून घेतल्यात। आता त्या व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आणि हा मसाला परतल्यानंतर आपल्याला व्यवस्थित शिजण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणीसुद्धा टाकायचं आहे। आता ह्याच्यामध्ये मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकते। तर ते पण व्यवस्थित परतून घेऊया। आणि आता पाणी, इथं मी अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे। आणि पाणी हे पूर्ण अटसपर्यंत हा मसाला त्या पाण्यामध्ये शिजून द्यायचा आहे। त्याने आपली ग्रेव्ही खूप छान बनती। आता झाकण ठेवून आपण पाणी अटसपर्यंत शिजून द्यायचं आहे। आता तोपर्यंत आपण काय करायचं, आपण जे मगाशी शिमला मिर्च, गाजर हे ते किसून घेतले, त्याच्यामध्ये आपल्याला बटाटा किसून टाकायचा आहे। उकडलेला बटाटा आहे। आणि इथं मी 2 मोठे बटाटे घेतलेत। आता आपल्याला त्याच्यामध्ये 1 मोठा कांदा चिरलेला आहे, तो टाकायचा आहे। थोडी कोथिंबीर टाकायची, बघू शकता। आता इथं मी मसाला टाकलेला आहे, थोडासा गरम मसाला, आणि लाल तिखट टाकले, थोडंसं चाट मसाला टाकलेला आहे, त्याच्याने खूप छान टेस्ट येते। धना जिरा पावडर प्रत्येकी 1-1 चमचा, आणि चवीनुसार मीठ टाकायचे। आता हे सर्व बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं तेल टाकते। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। तुम्हाला आणि आलं लसूण मी हे तर टेचून घेतलेलं आहे थोडंसं। आता हे सर्व आपल्याला मिक्स करायचे। तुम्हाला मी दाखवलेले व्हिडिओ आवडतात का, नक्की मला कमेंट करून सांगत जा। आणि तुम्ही कुठून बघताय ते सुद्धा सांगा, कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या राज्यातून। बघा, आता ह्याच्यामध्ये मी बेसन पीठ टाकले 1 चमचा, आणि अर्धा चमचा कॉर्नफ्लावर आटा। कॉर्नफ्लावर आटाने काय होतं, त्याला छान बाइंडिंग येते। आणि आपण जे बनवणार आहोत व्हेज मराठा किंवा त्याला कोफ्ता करी, कोफ्ता जे आहेत ना, कुरकुरीत छान बनतात। बघू शकता, आता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे। आता आपल्याला कोफ्ते बनवायला घ्यायचेत। तर तुम्हाला कसे गोल बनवायचेत का उभे बनवायचेत, अशा हिशोबाने तुम्ही त्याला आकार देऊ शकता। मी बघा अशा पद्धतीने उभे केलेले आहेत। आणि व्यवस्थित कॉर्नफ्लावर आटामध्ये परत एकदा मी त्याला हलवून घेते, त्याला कोटिंग कॉर्नफ्लावर आटाची पुन्हा देणार आहे। बघू शकता, अशा पद्धतीने मी सर्व करून घेते कोफ्ते। बघा, इथं आपले कोफ्ते तयार झालेले आहेत। इकडं तेलसुद्धा मी गरम करायला लावलेलं आहे। तोपर्यंत आपला मसाला जो थंड झाला आहे तो आपण वाटून घेऊया। मिक्सरमध्ये हा पूर्ण मसाला आपल्याला टाकून घ्यायचा आहे। बघू शकता अशा पद्धतीने। आणि आता आपल्याला हा वाटून घ्यायचा आहे।
तुम्हाला अजून कशा कशा व्हिडिओ बघायला आवडतील नक्की मला कमेंट करून सांगत जा। बघा आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकते, 1 चमचा लाल तिखट टाकते, 1 चमचा गरम मसाला टाकणार आहे। आता हे आपल्याला सर्व वाटून घ्यायचे। किंचितशी साखर बॅलन्स करण्यासाठी, टॅमॅटो आपण टाकले ना, मग त्याला बॅलन्स करण्यासाठी थोडीशी साखर टाकलेली। आता हे सर्व वाटून घेऊया। इथं आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे आणि आता आपण जे कोफ्ते तयार केलेत ते आपल्याला ह्या तेलामध्ये सोडायचेत। असे व्यवस्थित सोडून आता आपण पहिल्या बॅचचे हे सगळे टाकून घेऊया आणि तळून घेऊया। आणि मीडियम गॅस करूनच तळायचे, हाय गॅसवर करून तळू नका, कारण की ते करपतील आणि आतून कच्चे राहतील। मीडियम गॅसवर तळा, त्यामुळे काय होईल आतपर्यंत ते शिजले जातील। आता हे सर्व आपण टाकून छान गोल्डन ब्राऊन होसपर्यंत आपल्याला आलटी पलटी करत त्याला छान तळून घ्यायचं आहे। बघू शकता असं हलवून घेऊया। अजून थोडंसं बाकी आहे आपलं हे बनायला। तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत असतील ना तर नक्की लाईक करत जा आणि जास्तीत जास्त शेअर करत जा, म्हणजे ह्या सगळ्यांपर्यंत ह्या व्हिडिओ पोचल्या जातील। आता इथं ऑलमोस्ट आपले होत आलेले आहेत। आता आपण ते काढून घेऊया। कोफ्ते बघू शकता इथं आपले झालेले आहेत आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे कोफ्ते। बघू शकता अशा पद्धतीने आपले कोफ्ते इथं तयार झालेले आहेत। आता आपण मसाला पण आपला झालेला आहे, बघू शकता हे कोफ्ते मसाला पण आपला वाटून झालेला आहे। आता आपण इथं तेल 3 चमचे टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बेडगी चटणी टाकते तेलामध्ये, त्यांनी काय होतं खूप छान कलर येतो आपल्या भाजीला। आता आपलं तेल गरम झालं की आपल्याला हा जो मसाला वाटलेला आहे ना तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे। बघू शकता इथं तेल गरम झालेलं आहे। आता हा मसाला आपण जो मगाशी वाटला होता तो ह्या तेलामध्ये टाकायचा आहे। आहा किती छान बेडगी चटणीला कलर आलाय, बघू शकता तुम्ही, मस्त वर येतोय तरी। आता आपल्याला छान हा मसाला असा हलवून घ्यायचा आहे। जोपर्यंत छान त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत त्याला आपल्याला असं हलवत, थोडंसं पाणी टाकत हलवत घ्यायचं आहे। आता थोडंसं झाकण ठेवूया 1 ते 2 मिनिटासाठी। बघू शकता 1 ते 2 मिनिटं झालेले आहेत। आता त्याच्यामध्ये आपल्याला किचन किंग मसाला टाकायचा आहे। मी इथं जवळजवळ 1 चमचा किचन किंग मसाला टाकते आणि चवीनुसार मीठ, आपण मीठ अजून टाकलं नव्हतं मग मीठ टाकायचं आहे। आता व्यवस्थित हलवून घेऊया आणि पुन्हा एकदा आपल्याला झाकण ठेवून त्याला 1 ते 2 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे हा मसाला, म्हणजे तो होईल चांगला। आता थोडंसं पाणी, थोडं पाणी करत टाकूया। आपण ज्या भांड्यात मसाला वाटला आहे त्यातच थोडंसं पाणी टाकलं आहे मी, आणि खूप जास्त पातळ नाही करायचं। मी इथं जवळजवळ अर्धाच पहिला ग्लास पाणी ओतलं आहे आणि तेच मी ह्या मसाल्यामध्ये टाकते। तर छान मिक्स करून घेऊया। आता त्याला पुन्हा एकदा झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटासाठी होऊन द्यायचे। बघू शकता आता इथं आपला मसाला ऑलमोस्ट होत आलेला आहे, झाला आहे, एकदम छान झाला आहे। आता आपल्याला नाही काय करायचं, कोफ्ता करी सर्व करायला घ्यायची। तर म्हणजे आपली भाजी आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। बघा इथं आपण जो मसाला तयार केलेला आहे तो एका प्लेटमध्ये घेऊया आणि हे ना कोफ्ता करी ज्यावेळेस तुम्ही जेवायला बसणार असाल त्याच टायमाला ती ह्या ग्रेव्हीमध्ये कोफ्ते टाका, नाहीतर काय होतं अगोदर जर टाकून तुम्ही ठेवलं आणि उशिराने जेवणार असाल तर ते आतले कोफ्ते आहेत ना ते मऊ पडून जातील, क्रिस्पीनेसपणा त्यात राहणार नाही। अशा पद्धतीने तुम्ही जेवायला बसायच्या टायमाला सर्व करा। आता आपण इथं कोफ्ते त्याच्यावर ठेवूया ह्या करीवर। एक नंबर जशी हॉटेलमध्ये भेटती ना अगदी तशा पद्धतीने हा व्हेज मराठा म्हणजेच कोफ्ता करी तयार झालेली। तुम्हाला कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर पटापट तुम्ही सुद्धा बनवायला घ्या। बघा आता त्याच्यावरनं मी ही फ्रेश क्रीम टाकते। आहा एक नंबर मस्त झाले ना आपली कोफ्ता करी। तर तुम्ही वाट कशाची बघताय, तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। आता आपण त्याच्यावर कोथिंबीर छान अशी पेरून घेऊया। बघू शकता आपली एक नंबर अशी रेस्टॉरंट स्टाईल कोफ्ता करी म्हणजेच व्हेज मराठा तयार झालेला आहे। तर तुम्ही नक्की ह्या सणासुदीला नक्की बनवून बघा, इतकी सुंदर बनते। मी दाखवलेली व्हेज मराठा म्हणजेच कोफ्ता करीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि तुम्ही अजून माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।